नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर जे ऑप्शन कोर्स आपण सुरू केला होता त्यामध्ये बऱ्यापैकी थोडं सिलेबस झालेला आहे। खूप दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही आहे फुल, तर आजपासून सुरू करायचं आहे। जे ऑप्शन ट्रेडिंगचे जे कोर्स सुरू केले होते त्यामधलंच आज आपण बघायचं आहे ऑप्शन हेजिंग। तर ऑप्शन हेजिंग म्हणजे काय तर मित्रांनो समजून घ्या। ओके, तर ऑप्शन हेजिंग म्हणजे काय मित्रांनो समजून घ्या की जर समजा तुम्ही कोणती नवीन बाईक घेताय, ओके, नवीन बाईक घेताय तर त्याच्यावर तुम्ही इन्शुरन्स उतरवताय। काय इन्शुरन्स उतरवताय तर ह्याच्यामुळे तर बाईकला काहीतरी व्हायला म्हणजे सेफ्टीसाठी तुम्ही काय करताय इन्शुरन्स उतरवताय। म्हणजे काहीतरी झालं तर इन्शुरन्स थ्रू आपल्याला थोडं का होईना पैसा परत मिळतोय। तर शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय त्यामुळे ट्रेडिंग करताना बी तुम्ही इन्शुरन्स उतरवलं पाहिजे, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन हेजिंग केलं पाहिजे। जर तराजू माहिती आहे मित्रांनो, तराजू कसा असतो, एक वेट जास्त असेल तर एका वर जातोय, खाली जातोय, एक वर जातोय, खाली, म्हणजेच काय की आपण जो ट्रेड करणार आहे त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस आपण मेंटेन ठेवतो, म्हणजे लिमिटेड ठेवतो, ह्याला म्हणायचं ऑप्शन हेजिंग। उदाहरणार्थ मार्केटमध्ये तीन मार्केट असतात, एक अपट्रेंड मार्केट असतो, एक डाऊनट्रेंड मार्केट असतो, एक वोलाटाईल असतो आणि एक साइडवेज असतो, बरोबर आहे। तर तिन्ही ठिकाणी जर आपण जर ऑप्शन हेजिंग केला तर आपण आपला जो लॉस आहे तो लिमिटेड करू शकतो, ह्याला म्हणायचं ऑप्शन हेजिंग। त्यातलं एक सिंपल मी गोष्ट सांगतो। जर समजा बघा समजून घ्या की समजा मला असं वाटतं की मार्केट अपसाइडला जाणार आहे, पण जर ऑप्शन ट्रेडिंग करताना जर तुम्ही सीई बाय केला तर मार्केट त्या दिशेने स्पीड मध्ये गेलं पाहिजे, पण स्पीड मध्ये जाईल का नाही हे तुम्हाला माहित नाहीये। तर त्यासाठी तुम्ही जर ऑप्शन हेजिंग करून ट्रेड केला तर तुमचा लॉस जर तुम्ही लिमिटेड केला तर बऱ्यापैकी तुम्ही त्यामध्ये प्रॉफिटेबल होऊ शकता, म्हणजे लिमिटेड प्रॉफिट बुक करू शकताय। तर एक उदाहरण सांगतो, फक्त समजून घ्या। समजा मार्केट हे अपट्रेंडला जाणार आहे तर तुम्ही काय करू शकताय, सी बाय करू शकताय। यस बरोबर आहे, सी बाय करू शकताय, पण सी बाय केला म्हणजे मार्केट स्पीड गेलं पाहिजे। मी काय सांगतो, चला ऍट द मनी, आउट ऑफ द मनी, कुठला पण समजा तुम्ही सी बाय केला, सी बाय केला म्हणजे मार्केट जसं वर जाईल तसं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, ठीक आहे, बरोबर आहे, ठीक आहे, प्रॉफिट होणार आहे। पण मार्केट जर स्लो गेला तर त्या प्रीमियम हा डिकेकडे जाणार आहे, कारण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये टाइम डिके भरपूर प्रमाणात होतो। जर मार्केटमध्ये मुवमेंट झाला नाही तर टाइम डिकेमुळे तुमचा लॉस होण्याची चान्सेस आहेत। समजा एटीएमचा सी बाय केला, त्याचा प्रीमियम समजा 100 रुपये आहे, जसं मार्केट होईल त्याप्रमाणे हा प्रीमियम वाढणार, ठीक आहे, बरोबर आहे। जर मार्केट तिथं साइडवेज राहिला तर लॉस मध्ये होणार आहे, मार्केट खाली आला तर लॉस मध्ये जाणार आहे, आणि मार्केट शिस्तीने जरी वर गेला की तो लॉस मध्ये जाणार आहे। फक्त मार्केट शार्पली वर गेल्यास तो प्रॉफिट मध्ये होणार आहे। तर एटीएम सी बाय केला, त्याच्यासोबत ओटीएमचा जर मी सी सेल केलो, ह्याचा प्रीमियम कमी असणार आहे। ऍट द मनीचा 100 असेल तर ओटीएमचा 60 असणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मागच्या मी लेक्चरमध्ये बोललेलं, एकदा जाऊन तुम्ही चेक करू शकताय। तर एटीएमचा सी बाय मी 100 ला केलो, ओटीएमचा सी सेल 60 ला गेलो। समजून घ्या मित्रांनो, सी बाय म्हणजे काय, मार्केट अपसाइडला जाताना प्रॉफिट, पी बाय म्हणजे काय, मार्केट डाऊनसाइडला जाताना प्रॉफिट, सी सेल म्हणजे काय, सी बाय म्हणजे मार्केट अपट्रेंडला जाताना प्रॉफिट, सी सेल म्हणजे मार्केट फक्त अपट्रेंडला फास्ट न गेलं पाहिजे, साइडवेज राहिलं तरी प्रॉफिट, खाली आलं तरी प्रॉफिट। पीई बाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट, आणि पीई सेल म्हणजे वर जाताना आणि साइडवेज राहताना प्रॉफिट। म्हणजे सी बाय म्हणजे मार्केट अपसाइडला गेलं तरच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, आणि सी सेल म्हणजे मार्केट फक्त ओटीएमचा जो तुम्ही स्ट्राईक प्राइस घेतले त्याला क्रॉस होता कामा नाहीये। म्हणजे समजा मार्केट अपट्रेंडला गेला तर तुम्हाला हा प्रॉफिट द्यायला सुरू करणार आहे, कारण ह्याचा डेल्टा हा जास्त असतो एटीएमचा, ओटीएमचा डेल्टा थोडा कमी असतो। तर एटीएमचा जर तुम्ही सी बाय केला, मार्केट जसं वर जाईल तसं हा तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे, त्यावेळी हा लॉस होणार आहे, पण हा लॉस कमी होणार आहे, कारण ह्याचा डेल्टा हा 0.50 च्या आत असतो। म्हणजे प्रॉफिट होताना तुम्हाला हा चांगला देऊ शकतो, लॉस कमी देऊ शकतो, दोन्हीचा डिफरन्स जर बघितला तर तुम्ही प्रॉफिट मध्ये जाऊ शकताय। एकदा आपण लाईव्ह मध्ये बघूया। पण जर समजा एटीएमचा सी बाय आणि ओटीएमचा सी मार्केट जर तिथं साइडवेज राहिला तर हा 100 रुपये तुमचा झिरो होणार आणि हा 60 रुपये पण झिरो होणार। पण तुम्ही सी सेल केल्यामुळे प्रीमियम पडताना तुम्हाला प्रॉफिट आहे, म्हणजे हा 60 रुपये तुमचा प्रॉफिट आहे आणि हा 100 रुपये तुमचा लॉस आहे। म्हणजे ओव्हरऑल जर मार्केट तुमच्या अपोजिट गेलं तर फक्त तुमचं 40 रुपये लॉस तुम्ही बुक करू शकताय, आणि मार्केट जर तुमच्या बाजूने गेला तर तुम्ही प्रॉफिट घेऊ शकताय। म्हणजे तुम्ही लिमिटेड लॉस घेतलाय, म्हणजे तुम्ही ठरवून घ्या की मला दिवसभरात लॉस किती घ्यायचा आहे, त्या पद्धतीने हेजिंग करून तुम्ही ठेवला, आठवड्यात ठेवा, 1 महिना ठेवा, 2 महिन्यात ठेवा, मार्केट जर तुमच्या बाजूने गेलं की तुम्हाला प्रॉफिट होणार, आणि जर अपोजिट झालं तर तुम्हाला माहिती आहे माझा मॅक्झिमम लॉस किती होणार आहे। ह्या पद्धतीने जर तुम्ही हेजिंग केला
तर तुम्ही निवांतपणे पैसा कमवू शकता विदाउट टेन्शन. जर तुम्ही सी बाय पी बाय करत बसला की तुम्ही प्रॉफिटेबल व्हायचे चान्सेस कमी आहेत, कारण त्या टाइम डिकेचा इम्पॅक्ट भरपूर प्रमाणात पडतो. समजलं मित्रांनो? आता दुसरा पॉईंट बघूया. मला असं वाटते मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. डाऊन साईडला जाणार आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता, एटीएमचा पीई बाय करू शकता, कुठलं बी पीई बाय करा. चला ह्याचा प्रीमियम 100 रुपये आहे, म्हणजे एटीएमचा जो पी बाय केलाय म्हणजे प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे. जसं मार्केट खाली पडेल तसं प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे. पण जर मार्केट साइडवेज राहिला तर हा टाइम टिके करून झिरो कडे जाणार, मार्केट वर गेला की हा झिरो कडे जाणार, आणि शिस्तीने खाली आला तर हा झिरो कडे जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही पी बाय करा, सी बाय करा, प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे, त्यावेळी मार्केटमध्ये शार्प मुवमेंट झालं पाहिजे. म्हणजे पी बाय केला म्हणजे मार्केट जसं खाली पडेल तसा हा प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे. समजा मार्केट साइडवेज राहिला आणि वर गेला तर हा लॉस कडे जायचे चान्सेस आहेत. पीई बाय केल्यामुळे खाली जाताना तुमचा लॉस होणार, वर जाताना तुमचा प्रॉफिट होणार आहे. म्हणजे जर फक्त एकच एंट्री केला तर तुमचा नेकेड पोझिशन झाला. नेकेड पोझिशन म्हणजे तुम्ही जर मार्केट जर तुमच्या बाजूने गेला नसला तर 100 रुपये तुमचा झिरो झाला. तर मी ह्याच्यासोबत काय करणार आहे, हेज करणार आहे. काय हेज करणार आहे, एटीएमचा पी बाय जर मी 100 ला केलो तर ओटीएमचा पी सेल करतो. ओटीएमचा पी सेल, आता एटीएमचा 100 असेल तर ओटीएमचा कमी असणार आहे, ह्याचा डेल्टा जास्त असणार आहे, ह्याचा डेल्टा कमी असणार आहे. ओके, ऑप्शन क्लिक्स मध्ये आपण बघितलेलं आहे. तर एटीएमचा पीई बाय जर 100 ला गेला, ओटीएमचा पी जर 60 रुपयाला गेला, तर तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला काय समजतंय की जो 100चा प्रीमियम आहे, जसं मार्केट फास्ट मध्ये खाली पडेल तरच हा प्रीमियम वाढणार आहे. जर फास्ट मध्ये जर खाली पडला नसला तर हा प्रीमियम स्लोली डाऊन होत जाणार आहे. म्हणजे समजा मार्केट खाली आला तर हा वाढू शकतोय, पण हे मार्केट जर साइडवेज राहिला तर हा झिरो कडे जाणार आणि खाली जाताना लॉस आहे झिरो. हे खाली जाताना ह्याचा प्रॉफिट आहे. सी पी सेल आणि पीई बाय म्हणजे पीई केल्यामुळे मार्केट जर साइडवेज राहिला तर दोन्हीचे प्रीमियम पडणार, पण जर तुम्ही पी सेल केल्यामुळे प्रीमियम पडताना प्रॉफिट आहे आणि वाढताना लॉस आहे. म्हणजे हा 60 रुपये झिरो होणार. एटीएम पी बाय केला 100 रुपयाला, पी सेल केलाय 60 रुपयाला. पी बाय म्हणजे जसं मार्केट खाली पडेल तसं प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे आणि हा वाढताना लॉस आहे. जसं वाढेल तसं हा लॉस देणार, हा प्रॉफिट देणार. पण हा फास्ट वाढणार कारण ह्याचा डेल्टा एटीएमचा जास्त असतो, त्यामुळे ह्याचा स्पीड हा 100 न वाढला तर हा 60 रुपयाने वाढणार, हा 500 न वाढला तर हा 200 रुपयाने वाढणार. म्हणजे ओव्हरऑल जर दोन्हीचा डिफरन्स काढला की तुम्ही प्रॉफिटमध्ये जाताय. पण समजा मार्केट साइडवेज राहिला तर ह्याचा अर्थ हा प्रीमियम पडून काय होणार, झिरो. म्हणजे 100 रुपये तुमचा लॉस होणार आणि हा 60 रुपये पण झिरो होणार, पण हा 60 रुपये तुमचा प्रॉफिट होणार. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितला 40 रुपये तुमचा प्रॉफिट होणार आहे, सॉरी 40 रुपये तुमचा लॉस होणार आहे. म्हणजे तुम्ही लॉस काय केला, लिमिटेड केला. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला काय सांगतोय तर सिंपल मध्ये पुढच्या लेक्चर मध्ये पण ऑप्शन हेजिंग मध्ये सगळं घ्यायचं आहे. बुल कॉल स्प्रेड, बेअरफुट स्प्रेड, लॉंग स्ट्रॅडल, शॉर्ट स्ट्रॅडल, लॉंग स्ट्रँगल, शॉर्ट स्ट्रँगल आणि बटरफ्लाय स्ट्रॅटेजी आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. आजचा फक्त तुम्हाला समजण्यासाठी होता की ऑप्शन हेजिंग मध्ये तुम्ही काय काय करू शकताय, अप ट्रेंड मार्केटमध्ये काय करू शकता, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये काय करू शकताय. आता तुम्हाला एक मी एक्झाम्पल देतो, तुम्ही मला सांगा की साइडवेज मार्केटमध्ये काय केलं पाहिजे हेजिंग की त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकताय. समजलं मित्रांनो? तर ऑप्शन हेजिंग हा जबरदस्त पार्ट आहे, सब्जेक्ट आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. जर तुम्ही ह्याच्यावर जर फोकस केला तर निवांत तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही गोष्टी कन्सेप्ट सगळं समजून घेतले पाहिजेत. ऑप्शन ग्रीस काय असतो, ओपन इंटरेस्ट काय असतो, हेजिंग करताना किती लॉस होतो, किती प्रॉफिट होऊ शकतो, ही सगळी गोष्टी तुम्हाला समजले पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटत असेल अजून मला सर डीपली शिकायचं आहे तर कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला सगळं डीपली शिकवू शकतोय. एवढा आत डीपली नॉलेज तुम्हाला कुठे युट्यूबवर मिळणार आहे, मिळत असेल तर मला सांगा. ओके ओके, आताच व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.